शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। आज आम्ही गेलेलो कागलच्या पाझर तलावला। ॲक्च्युली आम्ही कागलच्या उरुसाला गेलेलो। कागलचा उरूस चालू आहे, सगळ्यांना माहितीच आहे। तर आम्ही उरूस फिरलो। मग संध्याकाळची वेळ होती, म्हटलं चला पाझर तलावला जाऊया, त्यानिमित्तानं होते। तर इथं गेल्यानंतर पहिलं तर ढीग गर्दी, म्हणजे जेवढी लोक उरसात आल्यात तेवढी लोक इथं पाझर तलावला आल्यात आणि तेवढीच पाळणं पण इथं आल्यात। पहिला हे काय सोय नव्हतं, बट आता पण भरपूर सोय झाली आहे, कारण गर्दीच तेवढी वाढल्या म्हटल्यावर सोयी पण जास्त झालेल्या आहेत। तर 10 रुपये एंट्रन्स फी देऊन आम्ही 3 जण होतो, तर 30 रुपये एंट्रन्स फी देऊन आम्ही आत आलो। तर इथं बघू शकता मिनी गोवा, पाझर तलाव, कागल। मस्त, गोव्याला जायची काही गरजच नाही, कागलमध्ये आल्यानंतर सगळं फील येते गोव्यासारखंच। बघा इथं बोटिंग चालू होतं, तर म्हटलं चला बोटिंगमध्ये बसूया। तर मोटर बोटचं तिकीट काढलं आम्ही, प्रत्येकी 50 रुपये, 3 जण होतो, 150 रुपयेचं मोटर बोटिंगचं तिकीट काढलं। इथं पहिला चेक झालं तिकीट, त्याच्यानंतर मग आम्ही खाली गेलो। त्याच्यानंतर इथं वेटिंग होतं, म्हणजे गर्दी भरपूर आहे, त्यामुळे सगळीकडेच वेटिंग असते, तुम्ही कुठं पण जावा वेटिंग असतेच। मग आता इथं परत एकदा तिकीट चेक झालं आमचं, तिकीट चेक 2-3 वेळा झालं। मग इथं वेटिंग होतं, तर थांबलो आम्ही 5 मिनटं। तोपर्यंत ही आमच्या इकडं बोट आली, ज्या बोटीत आम्ही बसणार होतो ती बोट आली। बघू शकताय वातावरण एकदम जबरदस्त झालेलं। फायनली आम्ही बोटीत बसलो आणि बोट निघाली। पूर्ण तलावचा पूर्ण फेरा ती एक मारत्या, एक फेऱ्या असत्या, पूर्ण तलाव कव्हर करतात, 5 मिनिटाच्या असेल ऑलमोस्ट। तर बघू शकताय तुम्ही, मस्त पाण्यामध्ये जसे बोट जाईल तसे एकदम गार वारं सुटलेलं आणि पाण्याचे एकदम शहारे असं अंगावर आलते। 10-12 जण बसतील एवढे मोटर बोटची कॅपॅसिटी होती। तर मस्त मजा आली, सगळेजण आपापले फोटो काढत होते, मस्त सगळ्यांना आपापले क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपायचे होते, तर सगळेजण सेल्फी काढत होते। आम्हाला पण मोह आवरला नाही, त्यामुळे आम्ही पण मस्त वातावरणाचा हा व्हिडिओ केला। एकदम जबरदस्त वातावरण होतं। आमची बोटिंगची राईड झालेली आहे, तर आता आम्ही इकडे धबधब्याकडे निघालोय पुढं। तर जाता चालत वातावरण पण मस्त झालेलं आणि चालता चालता भूक पण लागलेली। तर ही बंबई मिठा आम्ही घेतलाय, आमच्या इकडे बंबई मिठा म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात माहिती नाही। तर इथं सगळं स्टॉल होते, पाणीपुरी, भेलपुरी, स्प्रिंग पोटॅटो, हे बंबई मिठा सगळ्यांच्या हातात होते। चला म्हटलं आपण पण घेऊया। किती रुपयाला असेल हे सांगा? एवढी मस्त मोठी क्वांटिटी फक्त 20 रुपयाला, फक्त 20 रुपयाला, स्वस्तात मस्त। आम्ही एक घेतलं, मस्त खात खात धबधब्याकडे गेलो। धबधब्याच्या जवळ 20 रुपये तिकीट होतं, तर 20 रुपयेचं तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो। तर बघू शकताय जेवढी गर्दी बाहेर तेवढी गर्दी त्या आत होती, सगळीजण मस्त धबधब्याचा आनंद लुटत होते। बघू शकताय तुम्ही, मस्त जबरदस्त डीजेवाला बाबू गाणं लावत होता। डीजेवाला बाबू मेरा गाणं लगा दो, असं करून डीजेवाला तर मस्त एकापेक्षा एक गाणी वाजवत होता। तर इथं सगळे डीजेच्या तालावर थिरकत होते। बघू शकताय तुम्ही, लहान मुलं असू दे, वयस्कर असू दे, तरुण मुले असू दे, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला। मस्त वॉटर पार्क, म्हणजे वॉटर पार्कला जाण्याची गरजच नाही, तिथं 800-1000 रुपये तिकीट काढून जाण्यापेक्षा आपल्या इथं स्वस्तात मस्त। फायनली आमचा फुल पाझर तलाव फिरून झालेला आहे, आता आम्ही रिटर्न जात आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, एकदम छोटे छोटे साऊंड आहेत आणि एकदम सायलेंट म्युझिक वाजत असते, लय भारी वाटते। तुम्हाला कसा वाटला हा फुल व्हिडिओ? जाता तर चॅनलला सबस्क्राईब करा। टाटा, बाय बाय।